राज्यभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेली असून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारालाही वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 41 मधील काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल, सचिन शेठ घुले आणि फारुख इनामदार यांच्यासह अनेक उमेदवार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित जोरदार सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आलेली आहे। प्रचाराला प्रभागातील काळेपडळमधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। आगामी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। प्रभागातील नागरिक आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि भविष्यातील नियोजन याबाबत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निवृत्ती अण्णा बांदल, सचिन शेठ घुले आणि फारुख इनामदार इच्छुक अनेक उमेदवार प्रभाग क्रमांक 41 मध्ये काळेपडळ या परिसरामध्ये पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं स्पष्ट चित्र या प्रचारातून दिसून आलंय। निवृत्ती अण्णा बांदल, सचिन शेठ घुले आणि फारुख इनामदार आणि अनेक उमेदवार यांनी कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये प्रचाराला जल्लोषात सुरुवात केली आहे। कार्यकर्त्यांच्या जयघोषानं यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। आज प्रभाग क्रमांक 41 काळेपडळ या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही काळेपडळमध्ये केलेला आहे। काळेपडळची तमाम जनता व नागरिक हे 100% घड्याळाच्या पाठीमागे आहे आणि काळेपडळ प्रभागामधून काळेपडळची जनता घड्याळाचे 4 उमेदवार भरघोस मतांनी निवडून देणार आहे आणि सर्व इच्छुक उमेदवारांच्या साक्षीने मी असं तुम्हाला सर्वांना शब्द देते की लीड तुम्हाला इथून काळेपडळमधून 100% मिळेल आणि नागरिक आम्हाला सपोर्ट करतील। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 41 मधला पदयात्रेचा दौरा आहे। दौऱ्याच्या निमित्त आपल्या भागातले सगळे उमेदवार, इच्छुक उमेदवार सगळे या ठिकाणी आलेले आहेत। काळेपडळमध्ये फिरत असताना गल्ल्या आम्ही फिरतोय, लोकांचा मोठा साथ मिळते, उत्स्फूर्त लोक खाली उतरतात आणि लोकांनी खरं आता काळेपडळमधून बदल करायचं ठरलेलं आहे आणि ते लोक आता बदल करतील। बऱ्याच दिवस काळेपडळवरती जे लोकांची काही कामं राहिली ते नवीन येणारा पॅनल त्यांचे सगळं कामं करतील, त्यांच्या सगळ्या इच्छापूर्ती त्यांची करतील। आपल्या काळेपडळमध्ये पाण्याच्या अडचणी आहेत, गार्डनच्या अडचणी आहे, बाकी बऱ्याचशा गोष्टी इथं झालेल्या नाहीत आणि ते करायचं असेल तर राष्ट्रवादी पॅनल निवडून द्या आणि राष्ट्रवादीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही विजय करा असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। नमस्कार। प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी या प्रभागातील सर्वच इच्छुक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी काळेपडळ या परिसरात फिरत आहेत। त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। धन्यवाद। पोटनिवडणुकीत मी निवडून आल्यानंतर या परिसराचा विकास केलेला आहे। नेहरू पार्कच्या 1 ते 4 गल्ल्या, आदर्श कॉलनीचे 2 गल्ल्याने आता आपण आलोत फराटे चौकात। हे फराटे चौकातला हा जो रस्ता दिसतोय DP रोड, हा 14/4 खाली मी शिफ्ट करून ह्या घरावरील घराच्या जागेवर रोड होता तो मी 14/4 खाली शिफ्ट करून हा DP रोड तयार केलेला आहे आणि आता या रोडवर मी तयार केल्यानंतर अजून परत कधीच या 6 वर्षात डांबर पडलेला नाही आहे। पहा रस्त्याची अवस्था। अशा पद्धतीने ह्या भागातील नागरिकांची तक्रार आहे की ह्या परिसरात मी पोटनिवडणुकीत केलेल्या रस्त्यावर परत कोणत्याही प्रकारचं डांबर पडले नाही किंवा दुरुस्ती झालेली नाही आहे। तर ह्या भागातील नागरिक हैराण आहेत आणि आत्ता आम्ही नागरिकांना भेटलो तर नागरिक परिवर्तन घडलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करीत आहेत। अशा पद्धतीने हा आमचा प्रचार दौरा चालू आहे आणि भरपूर रिस्पॉन्स मिळत आहे। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी मधील काळेबोराटे नगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व इच्छुक उमेदवारांची प्रचार दौरा आज या भागामध्ये होता। आम्ही सर्वजण इच्छुक उमेदवार या ठिकाणी सर्व नागरिकांच्या गाठीभेटी घेतोय। नागरिकांमध्ये बदल घडवण्याची भावना त्या ठिकाणी नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पदयात्रेला सर्वच काळेबोराटे नगरमधील नागरिकांनी दिलेला आहे। येथील फारुख नानांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही नागरी समस्या गेल्या 15 वर्षापासून सुटलेल्या नाहीत त्याच्यासाठी अडीअडचणी या नागरिकांसमोर आहेत आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या नवीन लोकप्रतिनिधीच्या शोधामध्ये आज ही जनता आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलकडे एक चांगल्या नजरेने बघून की हाच पक्ष आपल्या सगळ्या या अडीअडचणी सोडू शकतो
या ठिकाणी फारुख नानांनी देखील नेतृत्व केलं, परंतु 27 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक या ठिकाणचे DP रोड असतील, बरेचशी विविध कामं असतील, पाण्याचं काम असेल, अशी कामं त्या ठिकाणी फारुख नानांनी करून दाखवली. आत्ता देखील फारुख नाना आणि आम्ही सर्वच इच्छुक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी मागितलेली आहे. ज्या कोणाला उमेदवारी मिळेल, आम्ही या ठिकाणी 22 लोकांचं पॅम्पलेट घेऊन नागरिकांच्या समोर जातो आहे. 4ही कोणाला उमेदवारी मिळू द्या, त्या चौघांचं काम आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या मोहम्मदवाडी उंडरी प्रभागामध्ये बदल घडण्याचा सुरुवात त्या ठिकाणी आजपासूनच झालेली आहे. लोकांच्या मनामध्ये तो बदल घडवण्याची भावना निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला लोक त्या पद्धतीने मतदान करून 16 तारखेला या भागामध्ये बदल घडलेला असेल अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक 41 गेले 4-5 दिवसापासून आम्ही या प्रचार मोहिमेला सुरुवात केलेली आहे. राज्याचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच या भागाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवडणूक लढवित आहे. दादांचा आदेश होता की तिकीट जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत सर्व इच्छुकांनी एकत्र प्रचार दौरा करायचा. त्याची सुरुवात आज आम्ही 4-5 दिवसापासून करतो आहे. मला या ठिकाणी 4-5 दिवसात जाणवलं की या प्रभागात परिवर्तन 100% अटळ आहे आणि जर या भागाचा विकास करायचा असेल तर आज या भागाला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार आहे. मग त्यांच्या विचाराचे जर नगरसेवक इथं निवडून आले तर एक समतोल साधला जाईल सत्तेचा आणि विकास निधी आणाय कुठली अडचण भासणार नाही. आणि या प्रभागाचा एक चांगला कायापालट ठेवण्यास अजितदादा असेल, चेतन पाटील असेल आणि नवीन नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून येतील ते 100% प्रयत्न करतील. आणि एक 15-20 वर्षात जे कामं झाली नाहीत ती कामं 5 वर्षात 100% अजितदादांचा झंझावाताखाली या ठिकाणी पूर्ण केली जातील एवढी ग्वाही मी देतो. आणि सर्वांना विनंती करतो की जे कोणी राष्ट्रवादीचे 4 उमेदवार असतील त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. विकास करण्याची जबाबदारी आमची राहील, चेतनदादा तुपे असतील त्यांची राहील आणि पालकमंत्री अजितदादांची राहील. म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी हीच विनंती करतो. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.